नमस्कार, मी लतिका। आज आपण बनवूया कैरीची चटणी। त्यासाठी बघा मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे। छोट्या आकाराचा एक चमचा मी धने घेतलेले आहेत। अर्धा चमचा छोटा अर्धा चमचा जिरं घ्यायचं। मोठा एक चमचा सफेद तीळ घेतलेले आहेत। त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ। त्यात टाकणार आहे मी शेंगदाणे भाजून घेतलेले 3 चमचे घेतलेले। थोडेसे कमी जास्त केले तरी पण चालू शकतात। त्यात टाकणारे एक गड्डी लसूण, 8 ते 9 पाकळ्या आहेत बघा। देशी लसूण आहे, थोडासा जास्त कमी जरी टाकला तरी चालेल। त्यात टाकणारे एक चमचा भरून मिरची पावडर, तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे। तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त करू शकता। मिरचीच्या जागी मिरची पावडरच्या जागी तुम्ही हे सुक्या हिरव्या म्हणजे लाल मिरच्या जरी घेतल्या तरी पण चालेल। मिक्सरला काय करायचं आहे, एकदा फिरवून घ्यायचे। मिक्सरला बघा एकदाच मी फिरवून घेतलेलं आहे असं बंद चालू करून। त्यात टाकणार एक मीडियम आकाराचा कांदा, त्यात टाकणारे तोतापुरी कैरी घेतलेली आहे बघा। छोट्या आकाराची होती, एक वाटीच्या मापाने एक वाटीभर आहे। वरची साल काढलेली आहे वरची खिसणीनं आणि तुकडे करून घेतले। आता ह्याला पण मी काय करणार, 2च वेळा बंद चालू करून फिरवून घेणार आहे। मिक्सरला बघा मी 2च वेळा असं बंद चालू करून फिरवून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत चटणी झालेली आहे। दरदरी चटणी करायची, एकदम पेस्ट अशी करायची नाही आहे, कारण पेस्ट केली तर त्याची चव वेगळी लागते आणि दरदरी केली की नाही की त्याची चव वेगळी लागते। आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकू शकता। तर ही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर 8 दिवस टिकल। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये फोडणी पण देऊ शकता। फोडणीमध्ये टाकायचं थोडंसं जिरे, मोहरी, हिंग, 2-3 दाणे मेथीचे टाकले तरी पण चालू शकता। कढीपत्ता टाकला तरी चालेल। न फोडणी देता पण अशी पण करून तुम्ही म्हणजे काचेच्या बाटलीमध्ये जरी ठेवली ना फ्रीजमध्ये तर 8 ते 10 दिवस टिकल। करून बघा एकदा, खूप चविष्ट लागते, थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।